कारुणिक तथागत सम्यक समर्थ तथागतांचा सद्धम्य तथागतांचा आर्य श्रावक संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणाला हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना मानवता प्राप्त झाली, ज्यांच्यामुळेच देशाला सर्वश्रेष्ठ असे संविधान प्राप्त झाले, ज्यांच्यामुळेच आपल्यावरले सगळे विघ्न टळाले, जे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत, असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या पुण्यानुमोदनाच्या प्रसंगी उपस्थित संपूर्ण खरात परिवार बरोबर, विशेषतः कालवश दिवंगत खरात बाबा आणि त्यांच्यासाठी आज कुशल कर्म करण्यासाठी उपस्थित असलेल्या पुण्यवान खरात आई, त्यांच्या सुपुत्री, सर्व सुपुत्री, सुपुत्र, सुनबाई, जवाई, नातुंड, परतू अंडाणे, ज्ञातिगण, उपस्थित सर्व बालक बालिकांना एकच मिनिट. राजपाल मी पोहोचलो बेटा. आता यांच्या इकडचं प्रवचन झालं की मी सांगतो, मग मी तुम्हाला आज सगळ्यांना भेटल्याशिवाय जात नाही. आज मुक्कामी जस्ट नेमकं प्रवचन स्टार्ट केलंय. आता आईला पण सांगायचं म्हणा, मी स्पेशली कोणाला नाही पण तुम्हाला तर नक्कीच भेटून जाणार आहे म्हणून. मी बंदी ज्या इथं आहेत माझ्यासोबत, त्यांना सगळं इथलचं माहीत आहे. मी इथं त्यांना ॲड्रेस दाखवला की ते मला सांगतील कसं यायचं, मग सोबत पण येतील. आज त्यांना इथं सोबतच घेऊन फिरतो, सोडत नाही त्यांना. येतो मी नक्की येतो. ताईला सांगा फिक्स, कारण आज कोणाला नाही भेटलं चालते पण ताईला भेटणार आहे नक्की. एक ताई आहे मुस्लिम आहेत पण तरी त्या खूप कट्टर धर्माचं पालन करतात, विपशी साधिका आहेत आणि नित्यनेमानं न चुकता रोज मेडिटेशनला बसले असतात. मुस्लिम आहेत आणि धर्माने दान पण पाठवतात. आणि आपले बाबासाहेब आपले भगवंत असं म्हणतात. आपले बाबासाहेब किती महान आहेत पण लोकांना झुकलेले नाही, आणि सगळ्या मुस्लिम कम्युनिटीला ते सांगतात. म्हणून मी म्हटलं आज दुसरे दोन राहिले चालते पण त्यांना भेटायचं. त्यामुळे 1 वर्षापासून सारखं माझ्या पाठीमागे एक तुम्ही पुण्याला जेव्हा यायचं आपण आज त्यांच्याकडे अवश्य जाऊ. ते बराच ग्रुप बसलेले आहे तिथं, असे 2-3 ग्रुप बसवले तर करायचं. तर आजच्या क्षणी विशेष रूपाने आपण सर्व याला आजच्या ह्या दिवसाला पुण्य अनुमोदन म्हणतात. जोपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं तोपर्यंत याला काही काही लोक जलदान विधी पण म्हणतात. कधी कधी मृत्यू झाल्याबरोबर 13 दिवसात काही लोक तेरसे बेरसे पण म्हणतात. वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, परंतु खरे याचं नाव तथागताने पुण्य अनुमोदन ठेवलेलं आहे. पुण्य अनुमोदन हा शब्द आपण थोडासा ऐकलेला आहे. दोन्ही शब्द अलग अलग आहेत. आपण पाहिलं असेल लहानपणी आपण शाळेत असल्यानंतर कधी आपण जर एखाद्या कार्यक्रमात भाग घेतला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोणीतरी उठून म्हणते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमुक अमुक टमुक टमुक होतील. मग दुसरं उठून काय म्हणतं की माझ्या मित्रांनी सांगितलेल्या नावाला माझं पूर्ण अनुमोदन आहे. म्हणजे आपण अनुमोदन शब्द ऐकलेला आहे. अनुमोदनचा अर्थ काय होतो, व संमती आहे किंवा ते कुशल कर्माची आमची अनुमती आहे. तर सोप्या भाषेमध्ये इथं ते बाबांनी जे पुण्य कर्म केलं, कुशल कर्म केलं, सत्कर्म केलं, आपल्याला जीवनामध्ये घडवण्यासाठी जे जे योगदान दिलं, जे जे आपल्याला पिता या नात्याने, कारण माता पिता हे तर एकदम ब्रह्मा समान असतात, जे जे काय आपल्यासाठी केलं ते सेम आपण त्यांच्यासाठी जीवित आहे तोपर्यंत काय करू शकतो, हाताने हाताला देऊ शकतो. तथागताला विचारले भगवान आपले नातेवाईक जोपर्यंत जीवित आहेत, आता आपण सगळे एक जीवित असल्यामुळे आपण काय करतो, हाताने हाताने देऊ शकतो एकमेकाला. पाणी मागतात पाणी देतो, चहा देतो, भोजन देतो, कधी कपडा लत्ता देतो, थोडं पैसा आला की आपण दागिने देतो, बिमार जर कोणी पडलं तर दवा पाणी देतो, कधी समजा सेवा चाकरी बी कर देतो, समजा सेवा बी देतो ना, कधी समजा जर कोण बिमार पडलं डोकं दाबून देतो. तर हे आपण सगळं हाताने हाताला देतो. आणि जर समजा आपल्यामध्ये ती व्यक्ती शरीरात नसेल तर मग कसं काय द्यायचं हाताने. मग भगवान म्हणतात की देण्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे हत्तंती म्हणजे हाताने हाताला देणे. दुसरं आहे चित्तंती म्हणजे चित्ताने चित्ताला देणे. जेव्हा आपले नातेवाईक आपल्यामध्ये नसतात तेव्हा आपण त्यांना चित्ताने द्यायचं असतं. मग चित्ताने काय द्यायचं असतं की जे दिल्याने त्यांना सुख प्राप्त होईल, जे दिल्याने त्यांना सुख प्राप्त होईल. जसं आपण हातोहात काही वस्तू देतो तर सगळ्या वस्तू दिल्याने सुख नाही मिळत.
कधी कधी काही वस्तू दिल्यानं दुःख बी होतं. लहान लेकरांना दात किडल्यानंतर जर चॉकलेट दिलं तर आणखी त्यांचे दात दुखतात ना, त्यांना तेवढ्या वेळासाठी बरं वाटतं जरा. पण दात किडल्यानंतर ज्या दिवशी दात दुखू लागला तर मग ते लेकरून रडतं का सुखी होतं? म्हणजे साहजिकच आपल्या हातून काय झालं, त्यांना एक दुःखाची गोष्ट देणे गेली, पण ते प्रेमापुढे देणे गेली असते. म्हणून कधी कधी प्रेमाने आणि दयाने दिलेली गोष्ट पण दुःखदायी होऊ शकते. म्हणून प्रज्ञेने दिलेली गोष्ट, प्रज्ञा कधी उत्पन्न होते चित्तात. म्हणजे मन आपलं जर सातून फुलं टाकताना थोडक्यामध्ये समजा भंतीजी तुम्हाला दिसतात क्षणी तुम्ही सगळ्यांमध्ये श्रद्धा उत्पन्न झाली, तुम्ही हात जोडले भंती सकाळी, किंवा तुम्ही कालपासूनच आम्हाला सांगितलं 1-2-4 दिवसांनी अगोदर सांगितलं, तेव्हापासूनच आपल्या घरामध्ये काय झालेलं सगळं धार्मिक वातावरण आहे. सगळे एकमेकांना सांगितलं भंतेजी येणार आहेत, बाबाच्या नावानं आपल्याला पुण्य करायचे, मग पाहुण्यांना सगळ्यांना बोलवणं. आपण एकदम प्रसन्न चित्ताने फोन करतो ना, आणि सांगताना मग सांगतो की आमच्याकडे पुण्यकर्म आहे, मग तुम्ही या भोजनासाठी या. हे चित्तामध्ये पण आपलं काय की देण्याचा भाव आहे, त्यांना आपण भोजनासाठी बोलवतो. आपण असं कधी फोन करून असं कोणाला रागवून म्हणत नाही ना फोन करून की तुम्ही आलेच पाहिजे बरं, नाहीतर मग पाहून घ्या असं असं म्हणजे काय असते की चित्त आपलं प्रसन्न. त्यांनी पण जसे ऐकलं ते किती खुश होतात, अरे वा वा. मग सुट्टी टाकणं म्हणा किंवा वेळ काढणं म्हणा की मग जाण्याचं नियोजन करणं म्हणा, हे सगळ्या गोष्टी कशाशी रिलेटेड आहेत? केवळ आणि केवळ पुण्याशी रिलेटेड आहे. आणि कोणाच्या संदर्भात करायचे ठरलेले? बाबाच्या. मग तुम्ही समजा जरी सप्लाय नाही केलं की अशी गाथा आपण पाणी टाकून नाही जरी म्हटली तरी ऑटोमॅटिकली तुमच्या प्रत्येकाचं चित्ताचे कर्म बाबाला ट्रान्सफर होत आहेत. कसे होत आहेत? जसं की तुम्ही मोबाईलचं टावर बघितलं का, त्या टावरवर लाखो करोडो मोबाईल रेंज पकडू शकतात. आपण त्या रेंजच्या मध्ये जर गेलो तर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर मेसेज येऊन जातो की तुम्ही रेंज मध्ये आहे. आणि नसलं तर मग काय सांगतात, दुसऱ्याने जर फोन केला तर म्हणतात कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे का नाही. ते कवरेज क्षेत्राच्या बाहेर असणं म्हणजे काय की त्या रेंजच्या बाहेर असणे, त्या व्यवस्थेच्या बाहेर असणे, त्या प्रकंपनच्या बाहेर असणे. पण आपले पिता जिथं बी कुठे उत्पन्न होतात तर लाखो करोडो नातेवाईक त्यांच्या कनेक्ट असतात, 1 आणि 2 नसतात. किती जण असतात? आईकडचे 7 जनरेशन आणि बाबाकडचे 7 जनरेशन. आपल्या शरीरामध्ये पण ब्लड फक्त माता आणि पिताचं नाही आहे. RNA आणि DNA ने प्रूव्ह झालेलं आहे की आपल्या शरीरामध्ये ब्लड आपल्या आईकडच्या 7 पिढ्याचं आणि बाबांकडच्या 7 पिढ्याचं ब्लड आपल्यामध्ये आहे. म्हणून आपल्या 7 पिढीतले जेवढे लोक मृत्यू पाहून जिथं कुठे उत्पन्न झाले असतील तिथपर्यंत आपण कनेक्ट आहोत. कधी कधी नाही होत का आपल्याला समजा कधी कोणी पाहिलं ओळखीचं नसलं असं वाटतं की पाहिले आहे कुठतरी, तर ते केव्हा नातेवाईक राहिलेलं असतं माहिती का, त्यामुळे आपल्याला तसं ते फील होतं. हे वैज्ञानिक कारण आहे. कारण आपण म्हणतो ना कधी एखादी जागा तुम्ही बघितली ना तर तुम्ही म्हणता की मला असं वाटतं की ह्या जागेवर मी अगोदर आलेली आहे, आपण असं म्हणतो कधी कधी. पण हे जेव्हा साक्षात्कार होईल आपल्याला तेव्हा लक्षात येईल की आपण या जागेवर केव्हा आलेला आहोत. आपल्याला तसं स्मरण नाही ना, आपण अजून बुद्ध नाही झालो किंवा अनंत नाही झालो. अनंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला काही स्मरण नाही राहत. एवढं कशाला आपल्या घरातल्या घरात 2-3 दिवसापूर्वीच्या गोष्टी आपल्या स्मरणात नाही राहत. आपणच कुठं ठेवतो, पुन्हा विचारतो कुठे ठेवलं कुठे ठेवलं, याला विचार त्याला विचार ठेवून देतो मला काय माहिती, तुझ्या हातात दिलं ना, मी तुझ्या हातात मला दिलं होतं ना. आपण विचार बेजार होऊन जातो, पण आपल्याला नक्की नाही सांगतात ठेवले आपल्यापैकी कोणीतरी, पण आपल्याला माहित नाही. साधा सॉक्स समजा पती म्हणतात माझे सॉक्स कुठे, आपण म्हणतो तेच काम आहे का, हातात मी ठेवले असते आपणच ठेवते. अरे त्या दिवशी तुझ्याकडे दिले होते घ्यायला, तू सांग कुठे ठेवले. लेकरं येऊन म्हणतात पप्पा इथे लेकराचं विचार काही त्याच्या ऑफिसच नाही, डोक्यात त्याच्या काय फाईल नसतात, डोक्यात काही नसतं, त्यामुळे पुटपुट करून जाते कधी कधी. तर हे जे काय आहे हे कशात आहे, स्मरण म्हणतात. पण अर्हत झाल्यानंतर आपल्याला सगळ्या भावाचं स्मरण होऊ शकते. मग आता आपल्या नातेवाईकाच्या प्रती बाबाच्या प्रती आपण पुण्य करू, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येते. जसं मोबाईल समजा आता तुम्ही पुण्यावरून मला सकाळी फोन केला किंवा भंतीची तिथं आहे तिथं 20-25 किलोमीटर तर नक्कीच असणार जो, तिथून फोन केला तर तुम्ही कर्म तुमच्या मोबाईलमध्ये केले, पण रेंज कुठं आली, फळ कुठं आलं, त्या मोबाईलमध्ये. तर कर्म जरी इथे केलं तर फळ तिथे येतं. तर ते फळ येताना किंवा ते व्ह्यूज येताना दिसले का आपल्याला, दिसले नाही पण बेल तर वाजली ना, आवाज भंतीजीत आला ना, येतो तर म्हटले ना. कदाचित आपण व्हिडिओ कॉल केला दिसतो पण आपण एकमेकाला, अमेरिकेतला माणूस पण दिसतो. मग हे कसं दिसतं, तर हे जे व्ह्यूज आहेत नाही तर तरंग आहेत, प्रकंपन आहे, लहर आहे, सॅटेलाइट म्हणतात. तर म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात, काही गोष्टी अनुभवल्या जातात, काही गोष्टी डोळ्याने दिसतात. ज्या डोळ्याने दिसत नाहीत तर त्या कशा पोहोचतात याला आपण श्रद्धेनं किंवा साक्षात्कारानंच अनुभवू शकतो. सेम जसे व्ह्यूज मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये कसे जातात हे कळत नाहीत, पण बेल आणि आवाज प्रूव्ह करतो की ते गेले तिथपर्यंत. म्हणून तसं आपल्या पितापर्यंत आपण केलेले कुशल कर्म कसे पोहोचले, कसं कळणार, कसं कळणार, कसं कळणार आता. तर तसे आपल्या घरामध्ये 7 सेकंदापासून 7 सेकंद, 7 मिनिट, 7 घंटे, 7 दिवस, 7 हफ्ते किंवा 7 महिने याच्या आत
जे आपले छोटे मोठे कामं अडून राहिलेले असतात ते जर स्पीड गतीने होणं सुरू झाले तर समजून घ्यायचं की आपलं पुण्यकर्म पोहोचलेलं आहे. हा एक प्रूफ आहे. तसं तर एका सेकंदात जर आपल्याला आम्ही जरी आनंद असतो आमच्या दोघांपैकी कोणा सांगितलं असतं पण आम्ही दोघं आनंद नाही. त्यामुळं काय झालं आणि तुम्ही नाही त्यामुळे आपण परफेक्ट नाही सांगता येणार की हे कसं पोहोचलं. जसं उदाहरणार्थ आपण गहू जर पेरले तर गहू पेरल्यानंतर जमिनीच्या खाली येते तर जमिनीच्या खाली त्याचं काय काय सुरू दिसते का आपल्याला पण काहीतरी सुरू आहे ना 100%. पण कधी कळण आपल्याला 2 दिवसांच्या आधी बाहेर येईल हिरवगार रान दिसत आपण म्हणतो का हा आता रिझल्ट आला. पण खरं पाहता तो हिरवगार शेत झालं तो रिझल्ट नाही आपला. शेतकऱ्याला समाधान वाटतं की माझं शेत पूर्ण हिरवं झालं. त्या दिवसापासून शेतकऱ्याला अन्नपचन सुरू होतं, तो समाधानी होतो, आनंदी होतो त्याचं पीक पाहून. तसं आपण केलेलं कुशल कर्म समजा भतीजीला भोजन दिलं, भतीजीला उपदेश दिला, गाथावंदना म्हटल्या, आपण एकमेकांना कुशल विचारलं, एवढं पाहून आपण आनंदी होतो. पण एवढंच फळ नाही आपलं फळ खरं ओरिजिनल अजून बाकीच आहे ते खूप डीप आहे. तर शेतकऱ्याचं खरं फळ कोणतं आहे त्याचं पूर्ण गहू मोठा झाला ते फळ नाही, त्याला ओंब्या आल्या ते पण फळ नाही. कधी कधी म्हणतच नाही तर लोक ते काय म्हणतात त्याला हुरडा करून खातात हुरडा तर ते बी अंतिम फळ नाही. तेवढ्या पुरतं आहे टेस्ट म्हणून पाहुण्या वेळेला बरोबर आपण तिळ टाकून झुकून आपण ते करतो ना उळा का काहीतरी ओंब्या खातो ना आपण असं ओंब्या खातो ते तर ते अंतिम फळ नाही. पण अंतिम फळ कोणतं आहे गहू आपल्या घरात पोते भरून आले बरं आले आपल्या घरात पोते भरून पण ते बी अंतिम फळ नाही. जेव्हा ते गहू आपण पीठ दळून आणतो पीठ खाऊ का आपण पीठ नाही खाऊ शकत आपण तर पीठ पण अंतिम फळ नाही. ते सुख देऊ लागले ते पीठ बी सुख देत आहे आणि ते मळलं आपण ते मळलेला उंडा पण आपल्याला सुख देत आहे. ती चपाती बी सुख देते. ती चपाती आपल्या ताटात आल्यावर ती सुख नाही अजून ताटात आली आपल्या कोणी म्हणलं नाही करायचं म्हणजे किती अवघड काम आता बघा ताटात चपाती आली पण तरी आपल्याला जर जेवणच नाही तर किती अवघड काम आहे. पण ताटातली चपाती जर समजा आपण तोंडात टाकली आणि तोंडात टाकल्याबरोबर जे पहिल्या भुकेच्या वेदना होत्या आणि जे आपण पहिला घास गिळल्याबरोबर जे आपल्याला सुख मिळालं ना हे आपलं रिअल सुख सुरू झालं. हे रिअल सुख सुरू झालं सुरुवात झालं अजून. आणि कधी संपन ते जेव्हा पूर्ण जेवण खाऊन झाल्यानंतर 3-3.5 घंट्यांच्या आधी पूर्ण पचल तर ते आपल्या कर्माचं फळ. नाही पचल उलटी झाली मग काय फायदा आहे. उलटी जर झाली अपचन झालं तर काय फायदा. किती मेहनत केली आपण ती शेतात पेरल्यापासून पण इकडे काय झालं जेवण अपचन झालं पचलच नाही तर मग काय ते सुख मिळालं का नाही. म्हणून भगवंत काय सांगतात की हे केलेलं कर्म सुद्धा आपल्याला घरात एक छोटी छोटी सुख शांती मिळणं सुरू होते. जसं की आपण एक मार्गाने जातो कधी पासच होत नाही. कधी कधी आपलं घरात सोयरिकीचं काम असेल पाहुणे जातात जुटतच नाही किंवा घरात एखादी फाईल असेल आपण घेऊन जातो तो माणूस सगळं म्हणतो 2 दिवसात करतो पण होतच नाही. एक छोटे छोटे कामाचं जर अडथळे असतात ना त्याला दुसरं काही कारण नसतं. भगवंतांनी त्याला कारणापैकी हे एक कारण सांगितलेले की आपण आपल्या कुलदैवताची सन्मानपूर्वक पूजा केलेली नसते. मग कुलदैवत कोण आला पुन्हा प्रश्न आपली की कुलदैवत म्हणजे कोण तर कुलदैवत म्हणजे बघा आपल्याला मध्यंतरीच्या काळात सांगितले बघ खंडोबा किरोबा मसोबा पण नाही हे आपले कुलदैवत नाही. आपले कुलदैवत कोण आहेत ज्याच्याशी आपले डायरेक्ट ब्लडचं नातं आहे RNA DNA मध्ये जे आपल्या आईकडचे 7 पिढ्यामध्ये मरण पावलेले आणि सध्या जीवित असलेले कुलदैवत कोणी आई आहे. स्पष्ट तुमच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी पूजनीय आई आहे. तुम्ही जेवढी आईची पूजा करसाल ते तुम्हाला तक्षण डोळ्याने पाहायला फळ मिळेल. आता पूजा करताना मग काय आता तुम्हाला पूजा सांगितली म्हणजे असं नाही की बरं झालं नाही पूजा सांगितली मग त्या मेणबत्ती आई बघायला पूजा म्हणजे पूजाचा अर्थ कसा कळतो तुम्हाला. इकडे शास्त्राच्या पुढे पूजा मेणबत्ती ठीक आहे पण पूजा म्हणजे काय ज्या गोष्टीनं आई प्रसन्न होईल आई खुश होईल आनंदी होईल ती गोष्ट करणे. लक्षात समजा ती गोष्ट करणे. मग आईचं समजा कधी कधी आता ऊर्ध्वपणामध्ये किंवा इकडे जास्त त्या लोकांना खाण्यापिण्यात जास्त आनंद नसतो. त्या लोकांना असं वाटतं की तुमचं भलं कशात आहे तुम्ही तसं राहा ह्याच्यात त्यांना जास्त आनंद असतो. आणि यदा कदाचित मग कधी त्यांना असं वाटलं की धार्मिक स्थानाला भेट द्यावी किंवा त्यांना पाहण्यात असलेली त्यांच्या नातेवाईकात जर कोणी गरीब असेल तर त्यांना मदत करावं वाटते त्यांना कधीतरी. मग ते म्हणताना तुम्हालाच म्हणतील की मला असं वाटतंय त्यांना थोडंसं हे करावं त्यांना थोडंसं आपल्यावर डिपेंड असतं ना कधी कधी ते मग आपण त्यांना म्हणतो त्या म्हणतोय तुला तर काही सुचतंय म्हणजे पूजा करण्याची वेळ आली आपल्याला चांगलं फळाची वेळ आली आपण एक नवीन तर्क काढतो. त्यांना जसं लहानपणी आपल्याला त्यांनी बिलकुल विरोध केलेला नसतो. जेव्हा आपल्याला कळत सुद्धा नाही आईवडील बघा आईवडील हे कसे अंतर्ज्ञानी असतात. ज्या लेकराला बोलता पण येत नाही ना तर काकाच्या लेकराने जिकडे पाहिलं तर आईला कळून जाते माझ्या लेकराला फुगा पाहिजे म्हणून. लेकराला फुग्याकडे पाहिले की आई ओळखून घेते आई की फुगा पाहिजे माझे फुग्याकडे पाहू लागले. लेकरांचं भाज्याकडे पाहिलं ना घडी घडी एक भाजा देऊ त्याच्या भाज्याकडे पाहू लागले बोलता नाही आलं तर आई कळते काय पाहिजे म्हणून समजलं का. म्हणजे ज्या वयात आपल्याला बोलता येत नाही तरी ते आपलं मन ओळखतात तर सेम ह्या वयामध्ये त्यांना बोलता येते आपल्याला बोलते पण तरी आपण त्यांचं मन ओळखलं पाहिजे. तर मन ओळखून त्यांच्या सुखाचं काम करणे न चुकता रोज वंदन करणे. तुम्ही सगळ्या घरातल्या लोकांनी बाहेर पडताना
आईला, वडिलांना, फोटोला सुद्धा प्रणाम करून गेलं पाहिजे. हे तुमच्यासाठी पुण्यकर्म आहे. कारण आई वडिलासारखं ब्रह्मा कोणी नाही या संसारात. ब्राह्मणात भगवंताकडे आला होता, म्हणजे भगवान आम्ही ब्रह्माची पूजा करतो. भगवान म्हणजे चांगली गोष्ट आहे, पण का करता? म्हणजे ब्रह्मामध्ये अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत मुदिता आणि अनंत उपेक्षा हे 4 सद्गुण आहेत म्हणे. मग भगवान म्हणे तसा ब्रह्मा तू पाहिला का? तर म्हण नाही. तुझ्या गुरुनं? तर म्हण नाही. गुरुच्या गुरुनं? म्हण नाही. म्हणजे तू कोणच जर पाहिला नाही तसा ब्रह्मा आणि तरी तुम्ही त्याची पूजा करता म्हणे. मग भगवान बुद्ध म्हटले पण मी पाहिला म्हणे तसा ब्रह्मा. तो ब्राह्मण एकदम परेशान झाला ना. मग भगवान सांगा तो ब्रह्मा कोण आहे? मग भगवान म्हणे माता पितृती ब्रह्मा, मायबाप हेच ब्रह्मा आहेत. कारण हे 4ही गुण मायबापामध्ये आहेत. कोणते? अनंत करुणा. अनंत करुणा. लेकरू रात्रभर जर रडलं तर फक्त त्या मायबापाकडेच करुणा असते, तेच रात्रभर जागतात. रात्रभर जागतात. असं नाही म्हणत मायबाप की आता रात्रभर रडत बसतो, आम्ही जाऊन झोपलो तू रडत बस. असं कधी नाही होत. असं नाही होत कधी. एखादं मोठं लेकरू झालं त्याला म्हणते, समजा लहान लेकरू त्याला बिलकुल काय पुन्हा विचारते काय झालं माय, का बाळा तू बोल ना, तो बोल दुखतंय का, तर बोलतोय गुडी विचारतील. ते नाही झालं तर मग पप्पाकडे देते. ते पप्पा म्हणतील काय झालं बघा, काय झालं त्याला, आता काही काही लाडव करता येते बिचारायला. ते पुन्हा म्हणते घे तो रातभर जागते. जर म्हातारा माणूस असलं ते बी रातभर जागते. लागलं तर रडतील लेकराबरोबर रडतीच. हे फक्त कोणामध्ये करुणा आहे? माता आणि पितामध्येच आहे. त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो करुणा, मैत्री. बघा मैत्री कशी असते. लेकराने काही गुन्हा करो, माता पिताच फक्त त्या गोष्टीला समजून घेऊ शकतात. नाहीतर समजा तुम्ही अशी इथं बसा आणि तुम्ही जेवायला बसा आणि तेवढ्या दुसऱ्या एखाद्या लेकरांनी तिथं तुमच्या बाजूला लग्न करू द्या. दुसरंच लेकरू बरं, ओळखीच नाही बाळखीच नाही, तुम्हाला एवढा राग येतोय, लय राग येतोय. पण आपलं लेकरू जे असलं ना, ते आपलं लेकरू ती बाजूला नाही, इकडे पिठात जरी मुतलं तरी मम्मीला लय बरं वाटतंय. ते काय म्हणते जाऊ द्या माय, ही एवढी चपाती मी खाईन म्हणते. आता ठीक आहे शहरातलं नाही, पण खेड्या पाण्यातलं पहिलं हे करता होते त्यामुळे तुम्ही नाही बाई, पण मी खाईन बाय लेकराचं. असं याला म्हणतात मैत्री. ही फक्त माता पितामध्येच आहे. नाही तर दुसऱ्याचं लेकरू जर म्हणलं आपण असं लागतो माय काय लेकरू पिळकलंय असं म्हणतात. आणि आपलं जर असलं म्हणते काय झालं माय, काय नाही रडून लोक म्हणतात. लेकराने सारून ठेवलं तर त्याचा हात पाय धुवून काढतात. समजलं तुम्हाला? तर हे फक्त माता आणि पितामध्येच हा गुण आहे. आणि आणखी एक गुण सांगतो मला, लेकर किती मोठे हो, जर बिमार जर लेकरू पडलं तर सर्वात अगोदर जर कोणी पुढे येत असेल, कुठल्याही प्रकारच्या बिना आटीनं जर कोणी पुढे असेल तर ते माता पिताचे येतात. लेकराला जर नीट करायचं असेल तर ते तक्षण आपला जेवढा बी जपून ठेवलेला फंड आहे ते कुठलाही विचार न करता पटकन काढतात. कोण काढतात? फक्त माता पिताच काढतात. पूर्ण पीएफ काढायचं काम पडलं. आणि गरज जर पडली तर काय माहिती का, गरज जर पडली तर ते आपलं घर विकतात, गरज जर पडली तर शेती विकतात, गरज पडली तर दागदागिने विकतात. आवश्यकता जर पडली ना तर आपल्याजवळ तर सर्व विकतात, पण आपल्या लेकराला नीट करण्याचा प्रयत्न करतात. ते फक्त गुण माता पिताच असतात. बाकीचे लोक थोडा विचार करतात. म्हणून त्यांना ब्रह्मा म्हटलेलं, उगाच नाही म्हटलेलं आहे. मग अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत मुदिता. बघा मुदिता म्हणजे काय? खुश होणे. आपल्या लेकरांच्या एखाद्या छोट्या गोष्टीवर सुद्धा मायबापच खुश होऊ शकतात. समजा एखाद्या लेकरू झोक्यात टाकला, अजून ते बोलत नाही, पण ते झोपातून उठल्याबरोबर त्यांना असं मम जरी म्हणलं तर त्या आईचं एवढं ऊर भरून येत आहे की लगेच ती जिकडे तिकडे फोनच करते, बाळा आज बाळा नाही का माझं मामा म्हणले, मामालाच फोन. आता नुसतं मम्मा म्हणलं बरं, मामालाच फोन, मामा म्हणलं म्हणून ना. आणि जर का पप्पा केलं तर मग त्याला बाप्पालाच फोन, सुट्टी टाकून यावर घरी पटकन पप्पा म्हणले आज, पप्पा मी सुट्टी टाकून पप्पा म्हणले का, बापरे मुले. आता मला सांगायचं मम्मा पप्पा म्हणल्यानं काय द्यायचं, काही संविधान दिलं काय काय भलं केलं काहीच नाही ना. पण ते 2 शब्द माय बापाला किती सुख मिळवून देतात. एखाद्या लेकरू जर सहज उभं राहिलं आणि एकच पाऊल पहिल्या दिवशी जर चाललं, पहिल्या दिवशी, तर दोघं पती पत्नी खुश म्हणतात की आपली बाई आज एक पाऊल चालली, बरं आपला दादा एक पाऊल चालला म्हणतात. तर म्हणून आपल्या माता पिताचे ऋण तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. तुम्ही सुद्धा माता पिता झाल्यामुळे तुम्हाला लेकरातलं प्रेम कळलं तर तसं मागं पण पाहिजे थोडंसं, की आपल्यासाठी पण कोणीतरी होतं की ज्यांनी हेच केलेले ते तुम्ही करता. तर एक म्हातारे बाबा होते आणि ते बिचारे असे बसले आणि त्याचं पोरगं पत्रावर गेलं खेड्यात आणि उन्हात काम करू लागलं. पायात चप्पल नाही, डोक्यावर काही नाही. त्या म्हाताऱ्याला असं वाटलं बा आपलं लेकरू उन्हात तपलंय, म्हणजे त्या म्हाताऱ्याने काय केलं, टावेल घेताना वर फेकला, म्हणजे बापू डोक्याला बाग आणि चप्पल पण फेकली, म्हणजे पायात चप्पल घाल ना. ते पोरगं जे बसलेलं होतं तरुण, त्यानं पुन्हा चप्पल खाली फेकून दिली, टावेल खाली फेकला, म्हणजे मुकेल बसा बाबा मला कुठे ऊन नाही लागत म्हणे, काय नाही लागत. आणि बाबा पुन्हा टावेल फेकायची, त्याचं जीव विचारायचा. पण ते लेकरू ऐकच ना, तर काय कळायच ना बापाचं प्रेम काय. म्हणजे म्हातारा कलाकार होतं. म्हातारा घरात गेलं आणि झोक्यात पोरग होते, याच ते वर जे होतं ना त्याचं पोरग झोक्यात होतं. म्हाताऱ्याने काय केलं, ते पोरग झोक्यातून आणलं, उन्हात ठेवून दिलं. उन्हात ठेवलं, ते वरून त्यानं पाहिलं, हो बाबा येड झाले काय म्हणे, त्या पोराला ऊन लागतंय ना. मग माझं उन्हात तपलंय म्हणे, तुझं तपलंय तर तुला लगेच कळलं म्हणे. हा त्या मोठ्याचं त्याचं पोरग जेव्हा उन्हात आणून ठेवलं
तेव्हा त्याला लगेच कळलं, बाबा ते पोरग तपतंय ना, तर बाबू म्हणे माझं बी तपू लागले म्हणे, तुझं तपल्यावर तुला कळू लागलं म्हणे. ते कळलं तुम्हाला, हे कधी कळते माणसाचं प्रेम. म्हणून माता पिता हे खूप श्रेष्ठ असतात. जीवित असताना त्यांची सेवा करा. तुमच्या धनात, तुमच्या आरोग्यात, तुमच्या कशातही कमी पडणार नाही आणि खूप गुण्यागोविंदान राहायचं, खूप आनंदाने राहायचं. पती पत्नी आणि सासू सासरे, आई बाबा, ननंदेर, या सगळ्यांचे खूप श्रेष्ठ नातं सांगितलं बाबांनी. आणि ते इतकं सुंदर जपायचं आणि इतकं हे करायचं, कारण मनुष्य जीवन आपल्याला माहित नाही की हा सगळा प्रवास कसा आहे. आपला ट्रेनमध्ये बसल्यासारखा प्रवास आहे. ट्रेनमध्ये बसतो ना आपण, ट्रेन मधला कसा प्रवास आहे, तर ट्रेनमध्ये पाहिलं आपल्या कंपाऊंडमध्ये आपलं रिझर्वेशन तसं दुसऱ्या कोणाचं कोणतरी असतंय. समजा त्यांचं आहे तर ते सामान ठेवतात, आपण आपलं सामान ठेवतो, आपण सगळ्याच्या जागेवर बसतो. मग बसल्यावर मुके बसतो का नाही, तुला एकमेकाकडे पाहिलं विचारतो कुठले पाहुणं, झालं बोलणं सुरू. बघा आहे का नाही, बोलणं सुरू होते का नाही, कुठले पाहुणे, मग ते म्हणते कुठं चालले, काय चालले, मग किती पोरं आहे, पोरी, मग कोण्या गावचे, मग शेत शिवार किती, जे गप्पा मारणं सुरू होतात, झाल्या ओळखी. बरं मग तिच्यात कोणाला भूक लागली तर मग समजा आपण जेवण जर काढलं तर काय करतो, आपण त्यांना बी घेऊन त्याच्या लेकरा बाळाला काय देतो, ते आपल्याला देतात. बघा जेवण घेऊन सुरू झालं, जर तेवढ्यात काही समजा चहावाला आला तर काय म्हणतो, घ्या ना पाहुणं, ते म्हणते नाही नाही मी सकाळी घ्या घ्या. बघा ट्रेन मध्ये बिना ओळखीच्या माणसांना आपण बोलणं सुरू करतो, देणं घेणं सुरू करतो, त्याच्यानंतर चहा पाणी सुरू करतो. आणि चुकून भुकून जर समजा आपल्याला लगेच बिल जात असलं तर आपल्या सामानावर कोणाला लक्ष ठेवायला सांगतो, ते जास्त ओळखीचे आहेत का, नुसते प्रवासात नाही येतात, काय होतं त्यांना लक्ष राहू दे बरं, किंवा ते चाललं तर आपल्याजवळ ठेवून जाते का, म्हणते मी येतो बरं. म्हणजे बघा विश्वास बी सुरू झाला का नाही. आणि त्याच्यानंतर समजा ज्याचं स्टेशन आलं तर ते उतरते का सगळेच उतरतात. मग सेम हे आपला प्रवास बी असाच आहे. जसं आपलं आपल्यापैकी कोणाचं स्टेशन आलं ना तर आपण मूर्तीला प्राप्त होतो. म्हणून त्याच्या आतल्या प्रवास जे केला पाहिजे तो खूप सुखाचा केला पाहिजे. आता बाबा आपल्यात नाही, समजून घ्या, बाबा आपल्यात नाही तर आपण काय केलं, एकमेकाला बोललो, दवा पाणी दिली, खाणं पिणं केलं, आणि सुख दुःखात आपल्या एकमेकाच्या वस्तू ध्यान ठेवायला सांगितलं. समजा तुम्ही कधी गावाला गेले तर पोरावर लक्ष राहू द्यावं, ते गेले तर पोरावर लक्ष राहू द्या, तुमचं वस्तू सारखं त्या वस्तूवर कसं ध्यान ठेवतो. हेच तर प्रवास आहे, दुसरा कोणता प्रवास आहे. पती पत्नी नातं म्हणजे काय असते, आणि हे सगळं नातं होतं म्हणजे काय असते, हे ट्रेनच्या प्रवासासारखा प्रवास आहे आपला. त्यात आपलं कधी बी कोणाचं स्टेशन आलं आपण जर उतरलो तर मग नंतर उतरल्यावर मग आपल्याला असं वाटतं की हे राहून गेलं, ते राहून गेलं, हे झालं ते झालं. आणि जर प्रवास आहे तो मग त्याच्यापेक्षा प्रवासाच्या आवाला सगळ्या घेऊन टाका पटपट चहा. असं नाही का आपण एकटेच पेट बसावं, बरोबर काय सांगू कोणाचा प्रवास होतो आणि प्यारे प्यारे चहा प्या म्हणा, असं नाही करायचं, आपण एकटेच खाऊन घ्यायचं पटपट, असं नाही करायचं. प्रवास नाही हो, त्याच्यापेक्षा नेहमी प्रवासात एकदम सुखी आनंदी राहायचं, जितकं उत्साही राहता येईल तितकं उत्साही राहायचं. आणि अनेक जन्माच्या कुशल कर्मामुळेच एकदम हे आपण नातेगोते जे मिळतात ना त्याचं एक फार डीप तत्वज्ञान आहे. वडाच्या झाडात चक्रा मारलेलं पती पत्नी नाही मिळत, ते पती पत्नीचे नाते असतात, पती पत्नीचे कर्तव्य असतात, त्यांच्या जिम्मेदाऱ्या असतात. म्हणून आपण सगळ्याच्या जिम्मेदाऱ्या निभवायच्या. आणि एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो ती महत्वपूर्ण, आणि 2-3 मिनिटात प्रवचन समाप्त करतो, की सुखी जीवनाचा मार्ग कसा आहे, आपल्याला सुखी कसं राहता येईल. तर एक फार सोपी कला सांगितली तथागत, आनंदाला समजून सांगितली होती ती, की असा एक रुमाल घेतला भगवंतांनी आणि त्याला अशी गाठ मारली आणि सहज आनंदाला विचारलं की हे काय आहे. बघा तुम्हाला मूलमंत्र आहे सुखी जीवनाचा मार्ग, बघा सुखी कसं राहता येतं हे विचारलं तर म्हणे भगवान ही तर गाठ आहे म्हणे. भगवंताने असं वाटलं तर म्हणे काय होऊ लागलं, भगवान ही गाठ पक्की होऊ लागली. काय होऊ लागली, पक्की होऊ लागली. भगवंताने थोडंसं पुन्हा असं आवडल्यावर मग विचारलं की आनंद आता काय होऊ लागलं, आणि भगवान ही जास्त पक्की होऊ लागली. आनंद समजा इकडून ताकदीने जर खेचलं तर पुढं काय होईल, भगवान ही गाठ एवढी पक्की होईल की ती सहजासहजी सुटणार नाही, कदाचित होऊ शकते याला कापावं लागेल. ही आनंद या संसारामध्ये सुद्धा ना जे लोक तथागताच्या धर्माच्या मार्गावर न चालता छोट्या मोठ्या राग द्वेष मोहाच्या गाठी बनवतात, तर अशाच मनात गाठी बनतात. आणि त्या गाठी भविष्यात केव्हा ना केव्हा शरीरावर जर आल्या तर मग खरंच ऑपरेशन करावं लागतात म्हणे, पहिल्या मनातच बनतात म्हणे. म्हणून आनंद तुला एक कला सांगू का म्हणे, एक सोपी टेक्निक देतो म्हणे तुला, सुखी जीवनाचा मार्ग. हे बघ म्हणे ही गाठ जी एक नाही म्हणे ती पक्की होती ना म्हणे, तर समजा ही पुढच्या व्यक्तीने आपण जसंही पुढच्या व्यक्तीने समजा अशी गाठ मारण्याचा प्रयत्न केला, जे मी कोणी आपल्या संपर्कात येईल म्हणजे बसमध्ये म्हणा ट्रेनमध्ये म्हणा, असं काय नातेवाईकच नाही कधी कुठे प्रसंग येऊ शकतो. समजा पुढच्या माणसाने अशी गाठ बनवण्याचा प्रयत्न केला काय न वाचेनं किंवा मनानं, तर आनंद ही आपली बाजू आहे का नाही ही सोडून द्यायची. आता सांग आनंदा गाठ बसेल तर म्हणे नाही भगवान. आनंद त्याने 2-4 पैलवान मित्र आणले इकडून उडलं जोऱ्यानं तर बसेल का, नाही भगवान 10 पैलवान नाही त्याने हाती जर लावला आणि इकडून जर आपण सोडून दिलं गाठ नाही बसत.
आनंदात त्याने जर समजा एखादं मोठं साहित्य जसं आताच्या भाषेमध्ये किर्यान बुलडोझर जरी करून लावलं ताकदीशी, ही बाजू आपली सोडून जर दिलेली असेल तर गाड बसेल का? तर म्हणजे नाही बाबा. मग आनंदात ज्याला ज्याला तू तुझ्या संपर्कात कोणी येईल त्याला तू एवढंच सांग की ही आपली बाजू सैल सोडून द्या आणि सुखी राहा. बस संपवायचं काय? आपली बाजू सैल सोडून द्या आणि सुखी राहा. ज्याला सुखी जर राहायचं समजा त्याने सुखी जीवनाचा मार्ग आहे. हा नाही का समजा त्याने थोडं वेळेस आपण ताकदीनेच ओढत मग तावडलंच काम आहे का? एका उपासकाला सांगायला गेलो, म्हणलं जाऊ दे बाबा त्या शेजाऱ्याबद्दल काय करणार मागणी म्हणते जी असं घाबरून राहिल्यानंतर लोक काही हे करतात. नाही म्हणलं बाबा आपल्या मैत्रिणी राहायचंय, ते काय आपली शेजारी येतात काही दिवसात त्या दुसरीकडे घेतलं जाते तर पुन्हा ध्यान द्यायचं. म्हणलं त्याच्यापेक्षा म्हणलं असं काय कोण नाही. तर काही लोकांच्या लक्षात येते, काही लोकांच्या कधी लक्षात येत नाही. पण आनंदाला बघा किती सोप्या भाषेत भगवान सांगून टाकतात. म्हणून आज तुम्हाला सांगतो की कोणाची जागा कुठं असते, कोणाची जागा कुठं असते. पत्नीचा सन्मान होत असताना आईची पूजा पण व्यवस्थित झाली पाहिजे. आईची पूजा होत असताना आपले नातेवाईक बहीण भाऊ जे आहेत ना त्यांची पण व्यवस्थित कर्तव्य निभावले गेली पाहिजे. ह्या जिम्मेदारीमध्ये ना संसारिक जीवन आहे तर छोटी मोठी तुम्हाला ही कसरतच एक प्रकारची, जसं पहिलवानाला नाही तर कसरत करावं लागते बिचारा रोज सकाळ संध्याकाळ, तशा प्रकारे प्रत्येक नात्यातल्या लोकांना ही जिम्मेदारी आहे, प्रत्येकाचं नातं. पण भगवान बुद्धाचे 5-5, 10-10 भिक्षू सोबत राहायचे, 1250 नेहमी राहायचे, पण त्यांच्यात कधीच वाद कलह होत नव्हता, कधीच नव्हता होत. तर का होत नव्हता? ते एकदा भगवंत गेले म्हणे भिक्षूंनो तुमच्यात कधी भांडण होते का? नाही भगवान, तुमच्यासारखे गुरु असताना आमच्यात कशाला भांडण होईल? का बरं होत नाही? भगवान तुम्ही सांगितलेल्या मार्गाने चालतो, पण मला पुढून सांगा म्हणजे कसं चालतं. बघा भगवंताने एकदा विचारलं, एका भिक्षूला उभं केलं नाही, भिक्षू सांग बरं तुम्ही नेमकं करता काय, तर तुमच्यात वाद कलह का होत नाही? मग त्या भंतीजीने पुढून सांगितलं म्हणजे भगवान मी रात्री झोपताना असा विचार करून झोपतो की हे माझे सारे भाऊ जरी वेगळ्या वेगळ्या कुळातून आलेत, जरी वेगळ्या वेगळ्या नद्या आल्यात, पण समुद्रात आल्यावर एक होतात. तसं आता आम्ही सगळे भगवंताचे लेकर झालो, आम्ही महासागर झालो. म्हणून आम्ही सगळे भाऊ बहिणी आहोत, आम्ही एक घर आहोत, एक परिवार आहोत, एक विहार आहोत. तर भगवान मी असं विचार करतो की माझे सगळे भाऊ किती ध्यान करतात, किती शील चांगलं पालन करतात आणि किती चांगल्या मार्गाने चालतात, यांची सेवा केल्यावर किती पुण्य होईल माझं, कारण माझं हे परिवार आहे. म्हणून मी रात्री झोपतानाच असं विचार करून झोपतो की सकाळी उठल्यावर मी ह्या परिवाराची काय सेवा करू. म्हणून मी सकाळी उठतो भगवान लवकर आणि लगेच हातात झाडू घेतो आणि झाडू मारायला जातो, तर सगळा झाडू मारून ठेवलेला असतो मी क्लीन. मग मी काय करतो, झाडू ठेवून देतो आणि म्हणतो की आता मला हे तर पुण्य कोणीतरी केलं. मग घाई चपला साफ करायला जातो, ती चपला साफ करून ठेवतो. तिथे जाऊन बघतो तर एका रांगेवर चपला ठेवलेल्या असतात भगवान साफ करून. अरे हे मी पुण्य कोणीतरी केलं. मग घाई जातो, मटके भरून ठेवतो राजनं आणि जाऊन पाहतो तर ते राजनं फुल भरून ठेवलेले असतात भगवान. मग विचार करतो भिक्षापात्र घेऊन ठेवतो, भिक्षा मागायला जावं लागेल. तिथे जाऊन बघतो तर ते भिक्षापात्र पूर्ण हे करून ठेवलेले असतात. मग मी विचार करतो का आज सकाळचं पुण्य तर मला करता नाही आलं, पण भिक्षाहून वापस आल्यानंतर सगळ्याला हातपाय धुवायला पाणी ठेवून देतो. म्हणून भगवान मी घाई भिक्षा मागून येतो आणि येऊन पाहतो ते पाय धुवायला पाणी ठेवलेले असतात म्हणे, पायदानं पुसायला ठेवलेले असतात म्हणे. मग मी दिवसभर शोधतो ते माझ्या अगोदरच कोणीतरी करून ठेवलेलं असते. मग मी संध्याकाळी झोपताना दुसऱ्या दिवशी असा विचार करतो की मी सकाळी आज 4 वाजता उठलो होतो म्हणून हे कोणतरी अगोदर केलं, आता उद्या 3लाच उठतो. आणि असा विचार मी एकटाच नाही करत, हे सगळे आम्ही एकमेकाबद्दल असाच विचार करतो, म्हणून आमच्यात कधी वाद होत नाही. समजला सुखी राहण्याचा आपल्या जेवढ्या बी जाती धर्माचे लोक समजा असतील, जे जे हा विचार करतात त्या घरात सुख शांतता असते. त्यांचा समजा आपण घरात असा विचार केला की ते उठत आणि त्याचं ते काम आहे आणि हे याचं काम आहे आणि मग किती आवड काम आहे. समजा आपण असा विचार करते की माझा परिवार आहे, मला उठून काय करता येईल. म्हणून श्रीलंकेत ते सगळे लोक सकाळी उठल्याबरोबर झाडू मारतात, बाप पण, आई पण, भाऊ पण, सगळे. ते म्हणजे आपलं घर आहे. प्रत्येकाच्या हातात खराडा दिसतो, तिथे असे झाडू नाही, खराडे पानं खूप पडतात ना. प्रत्येक जण सगळ्या घरातलं सगळं काम व्यवस्थित करू लागतात. का? कारण त्यांना असं वाटतं माझं परिवार आहे, मी परिवार आहे. तर हे एकोप्याने ज्यावेळेस वागलं ना तर त्या घरामध्ये सुख शांतता इतकी नांदते. आणि 3 सुखाच्या नद्या, एक तर तुम्हाला धन कधी कमी पडत नाही, दुसरी गोष्ट असा विचार करणारे लोक बिमार कधी पडत नाही, बिमार नाही पडत तर पैसे दवाखान्यात जात नाहीत. आणि तिसरी गोष्ट असे विचार म्हणून वादतंटी भांडणं होत नाही, त्यामुळे पोलीस वकिलात पैसे जात नाही. याला 3 सुखाच्या नद्या त्या बी कधी ना आटणाऱ्या. मग पिढ्यानपिढ्यापर्यंत अशी प्रगती होत जाते आणि आपलं कल्याण होऊन जातं. म्हणून उपासक उपासिकांनो नित्य नियमाने तुम्ही आपल्या 4 दिशा सुरक्षित करा, माता पिताची सेवा करून पूर्व दिशा सुरक्षित करा, सासू सासऱ्यांचा आदर सत्कार मान सन्मान करून पश्चिम दिशा सुरक्षित करा, लेकरा बाळांना चांगलं शिक्षण देऊन आपली उत्तर दिशा हे करा आणि पाहुण्या रावळ्याच्या सुखदुःखात धावून तुम्ही दक्षिण दिशा सुरक्षित करा. भिक्खू भिक्षूंना भोजनदान दवादान देऊन तुम्ही वरची दिशा सुरक्षित करा आणि घरातल्या नोकर चाकरांचा वेळेवर पगार करून तुम्ही खालची दिशा सुरक्षित करा. लक्षात
आणि तुम्ही ह्या दिशा जर सुरक्षित केल्या, तुम्ही कोणत्या दिशेला जर प्रवास केला, विमानाचा, जहाजाचा, कुठला बी, तर तुम्हाला 10 संकट कधी येणार नाही. पण जर एखादी दिशा आपली सुरक्षित नसेल, जर आपण माता पिता सेवा केली, ही दिशा सुरक्षित नसेल आपली, तर नेहमी आपली पूर्व दिशा सुरक्षित नसेल, तर नेहमी आपल्याला कधी कुठलंही संकट येण्याची शक्यता असते. 8 संकट टपलेच असतात. म्हणून आपल्या 10 दिशा सुरक्षित करा. एका पुरुषाने विचारलं की बा पत्नीचं स्थान कुठे आहे, पत्नीची जागा कुठे आहे? तो म्हणजे माझी पत्नी खूप चांगली आहे, माझी पत्नी डोक्यावर आहे. असं म्हटल्याबरोबर ते शेजारचा त्याच्याकडे असं रागतच पाहिलं, त्याला करूनच लागल्यासारखं. म्हटलं काय झालं तुम्हाला? म्हणलं तुमचं काय म्हणणं आहे? नाही नाही म्हणे पायातली चप्पल पायात पाहिजे. तो दुसरा म्हणे, बघा 2 विचार किती भिन्न झाले. एक म्हणे की नाही पत्नी डोक्यावर पाहिजे, आणि दुसरे काय म्हणणे पायातली चप्पल पायात पाहिजे. म्हटलं बा तुमचं दोघांचं बी म्हणणं चूक आहे. आपण बुद्धाकडे जाऊन विचार की बुद्धाचं काय म्हणणं आहे. बुद्ध काय सांगतात की कोणाची जागा कुठे आहे. म्हणून एक पक्क ध्यानात ठेवा, जेवढे बिचारे स्त्री आहेत, पत्नी आहेत, त्यांची जागा डोक्यावर खरंच नसते, कधीच नसते. चुकून भुकून जर आपला पती दयाळू प्रेमळ असेल आणि चुकून भुकून डोक्यावर जर घेतला असेल तर तुम्ही डोक्यावर नाक बसू पटकन खाली उतरा. तुमची जागा मी सांगतो कुठे नाही तर बघा धोके काय होतात पुढे चालून. तर डोक्यावर जागा बिलकुल पती पत्नीची नाही, कोणाची नाही. डोक्यावर जागा आहे बुद्धाची. म्हणजे हा माथा फक्त तथागता पुढे झुकला पाहिजे, बोधिसत्वाचा बी तिथं झुकला. म्हणून ही डोक्यावर जागा आहे बुद्धाची. बुद्ध तुम्ही जर डोक्यावर पत्नी ठेवली, बुद्ध कुठे ठेवणार? मग सगळा कारभार झुकला. म्हणून डोक्यावर जागा आहे बुद्धाची आणि खांद्यावर जागा आहे माता पितांची. माता पिता नेहमी आपल्या खांद्यावर असले पाहिजे, त्यांची जागा इथं आहे. तिथं तर तुम्ही पत्नी खांद्यावर ठेवली, मग मागा कुठे? त्यामुळे ज्याची त्याची जागा तिथं असली पाहिजे. डोक्यावर जागा बुद्धाची, खांद्यावर जागा माता पिताची आणि हृदयात जागा आहे पती पत्नीची. पती पत्नी कुठे असले पाहिजे? हृदयात. पत्नी पत्नी डोक्यावर तर हृदयात कोणी येऊ नसलं दुसरं मग आवडत नाही कोणी. रिकामी जागा भरा, रिकामी जागा आपली जागा भरून टाकली पाहिजे ना. ती जागा जर रिकामी ठेवली तर काय म्हणतो हुकला कडे सगळं. म्हणून हृदयात आपला पती बी आपल्या हृदयात बसवायचा आणि आपण बी पतीच्या हृदयात बसायचं. आपलंच पती म्हणायचं. हेच अमिताभ बच्चन म्हणायचं, हेच आपलं शाहरुख खान, हेच आपलं सलमान खान. आपल्या पतीलाच म्हणायचं काय तर म्हणायचं काय कर, आणि आपल्या पत्नीलाच म्हणायचं हीच आमची ऐश्वर्या काय म्हणायचं. आमची सुष्मिता सेन आणखी काय कर, सोनाक्षी का काय नवीन कोणी प्रियांका चोप्रा काय असं ते सांगतात ते म्हणायचं हीच आपली पत्नी सर्वश्रेष्ठ म्हणायचं. ह्याला म्हणतात की हृदयात जागा पती पत्नी. आणि मुलं डोक्यावर नाही बसवली पाहिजे कधी. जर मुलं डोक्यावर बसावं तर बुद्ध हुकून जातात, खांद्यावर बसावं तर माय बापाची हेरसांड होऊन जाते, आणि हृदयात बसावं तर पत्नीची जागा हुकून जाते. मग मुलाची जागा कुठे आहे? मुलाची जागा आहे डोळ्यात. नेहमी मुलं डोळ्यात असली पाहिजे. एका डोळ्याने त्याला धार्मिक शिक्षण आणि दुसऱ्या डोळ्याने चांगलं क्वालिटीचं शिक्षण. कधी मागे नाही पडायच्या 2 शिक्षणात. तर म्हणून मुलं असली पाहिजे डोळ्यात. आणि पाहुणे रावळे मी कधी डोक्यावर नाही बसवली पाहिजे. पाहुणे डोक्यावर बसवतो अवघड काम आहे, मग बुद्ध हुकून जातात. आणि बिचारी खांद्यावर बसवतो माय बाप हुकून जातात. आणि डोळ्यात बसवतो मग लेकराची हेळसांड होऊन जाते. काही लोक नाही का पाहुण्याला करतात, त्याच्या लेकरांना लक्ष देत नाही, शिक्षण पण नाही, काय नाही. मग ते लेकर म्हणतात आमच्या पप्पांना काहीच नाही आमच्यासाठी केलं, सगळं हे ते केलं. मग ती किती हाल अपेक्षा होतात ना. म्हणून पाहुण्याची पण जागा योग्य कुठे आहे? पाहुण्याची जागा आहे कानात. पाहुणे नेहमी कानात असले पाहिजे. कसे? त्यांचा कोणताही दुःखाचा निरोप येऊ, आपल्या हातचं काम सोडून द्यायचं, दुःखात धावून जायचं, पहिले धावून जायचं. आणि सुखाचा जर निरोप आला तर नाही आपल्याला वेळ भेटला तर घरातला एकतरी मेंबर त्यांच्या सुखात पाठवायचा, सुखाच्या ठिकाणी. पण दुःखात मात्र पटकन आपण धावून जात. याला म्हणतात पाहुणे कानात असले पाहिजे नेहमी. आणि नेहमी मुखात भिक्षू मुखात असले पाहिजे. आणि नातुंड परतोंड नेहमी आपल्या मांडीवर असले पाहिजे. आणि पाठीवर सून आणि जवाई पाठीवर असले पाहिजे. पाठीवर म्हणजे आता काय डायरेक्ट हात बसायचं नाही द्यायला. पाठीवर म्हणजे कसं की छोट्या मोठ्या गोष्टी जर झाल्या तरी म्हणायचं जाऊ दे बाबा, त्याला नाही समजत, तो बोलला तरी मी आहे ना आईसारखं समजा. आणि जावयाला जरी समजा कधी झालं तर सासऱ्याच्या म्हणायचं जाऊ दे बोलल्या समज जाऊ आम्ही येत असं. तर याला म्हणतात पाठीवर जवळ सुने पाठीवर असले पाहिजे, हातात असले पाहिजे, नातुंड परतुंड करंगळी की त्यांना दिशा दाखवता आली पाहिजे. हे नातं जर आपण व्यवस्थित जपलं ना तर जीवनात सुख संपदा प्राप्त होते. म्हणून शेवटी सांगतो की अनुकरण करू नका, अनुसरण करा. काही एकमेकांचं पाहून संसारातले लोक बऱ्याच गोष्टी करतात. खर्च पाण्यात सुद्धा जपून पैसा वापरायचा, योग्य ठिकाणीच खर्च करायचा. जिथं आवश्यकता आहे तिथं खर्च करायचा, इच्छेवर खर्च करायचं नाही. इच्छा म्हणलं तर जसं आपल्याला भूक लागली ही आपली इच्छा आहे, आवश्यकता आहे, मग तुम्ही जेवण करा. आपल्याला तहान लागली ही आपली आवश्यकता आहे, मग तुम्ही पाणी प्या. पण दारू ही आवश्यकता नाही, ती इच्छा आहे. मग दारू ही काय करते? लोभ उत्पन्न करते आणि लोभ तृष्णा उत्पन्न करतो. तृष्णात मध्ये दुःख आहे. तर दुःखी व्हायचं नसेल तर इच्छा काय गोष्टी घेऊ नका. सोनं नाणं पण ही इच्छा आहे, ती आवश्यकता नाही. थोडं नाणं सोनं नाणं राहू दे, जास्त राहू देऊ नका. आणि बाकी सोनं नाणं तुम्ही काय करा, कुठे ना कुठे बँकेत टाका, प्लॉट घ्या. कारण त्याचे केव्हा विकलं तर जास्त पैसे येतात. आपल्याकडे काय बऱ्याच लोक काय करतात, असलं की भसा नसलं की दाती चुकून भसा, काय की नाही. म्हणजे अवघड काय म्हणलं. म्हणून त्याचं विनाकारण नाही खर्च करू, आवश्यक खर्च करा. आणि म्हणून त्याचं एक उदाहरण सांगतो आणि प्रवचन समाप्त करतो. एक होती मराठी बाई, एक होती मुस्लिम बाई. कुठलंही काम सोबतच करायचं. पण भानगड होती, मराठी बाईला हिंदी येत नव्हती आणि मुस्लिम बाईला मराठी जमत नव्हती. तुटकं मुटकं बोलायच्या दोघी जणी आणि जमून घ्यायचं. पण मैत्रिणी होत्या चांगल्या. एक दिवस मराठी बाईला लागली जात्यावर दळायला. मैत्रीण मुस्लिम होती, ती पण आली, तिला हातात ती पण लागली दळायला.
दलता दलता काय झालं, मराठी बाईला आली हुकी, तिनं केलं गाणं सुरू, माझा ग बंधू राया गेला मुंबई शहर आलं, घोड्याला मारली टाप गेला दिल्ली शहर आलं. त्या मुस्लिम बाईला समजलं, पण तिला काय मराठी येत नव्हती. तुझं सुरूच, माझा ग बंधू राया गेला मुंबई शहर आलं, घोड्याला मारली टाप गेला कलकत्ता शहर आलं. मुस्लिम बाई म्हणीचा भाऊ लांब लांब पाठवला, म्हणजे आपला भाऊ आपला कुठे नाही पाठवला. मग ती मुस्लिम बाई राहिली आधीच्या सुरा सुरू मिसळून द्या, म्हणजे जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई, उधर उधर. आता घोड्याला कशी टाकला आणि पुढे जाऊ दे, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. समाजामध्ये तुम्ही बघा हिंडा फिरा, तुम्हाला असेच लोक दिसतील जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. आता बघा नागपंचमी येणार आहे. खरं 5 भिक्षूंना आरंतपद मिळालेले आहे या आषाढ पौर्णिमेपासून तर तेव्हापर्यंत, म्हणून त्याला नागपंचमी म्हणतात. भिक्षूंना आरंत झालं नाग म्हणतात, ती पंचमी. पण त्यांनी काय केलं, साप पंचमी केली. आता एक बाई दुसऱ्या बाईकडे जाते, म्हणजे चला बाई आपण सापा दूध पाजायला जाऊ. ती म्हणते हो भाई जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई, आपल्याच बाप काय घरी नाही. एवढं दूध घेऊन जातात कुठं, वारुळा जाऊ जातात आणि सांगून येतात बरं. आणि खरा साप निघला पाय काय होतं पडते सगळ्या याला म्हणतात जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. म्हणजे लोक करतात म्हणून आपण करायचं. काय करते आता एका बड्डेला मला नेलं आणि म्हणजे बड्डेवर खर्च किती केला, 2 लाख रुपये. 2 लाख, मला वाटलं त्या माणसाच्या पाठी 2 लाख बुके मारावं आणि पैसे द्यायचेच. पण 2 लाख 1 लाख भरायचा नुसतं हॉलच घेतला, इशे हॉल 75,000चा आणि 25-30 आयटम लोकांना खायला आणि फुगेच लावले एवढे भारी. आणि केक किती माहिती का, त्या पोराच्या डोक्याच्या वर एवढा आला केक. आणि मला म्हणजे भंतीची म्हटलं बा पुढच्या वेळेस मला बोलवायचं असेल 10,000 खर्च करा, 1,90,000 तुमच्या पोराच्याच अकाउंटवर टाका, कारण शिक्षणावर लय खर्च लागणार आहे. पण त्या शाळेत टाकणार म्हणलं पोरग महानगरपालिकेत काहून म्हणे केम्ब्रिज मध्ये टाकणार आहे. औरंगाबादची केम्ब्रिज शाळा बघा, ती औरंगाबादची बाय तिच्या 2 लाख रुपये लागतात एका वर्षाला. 1 लाख तर फीची द्यायची नसते, डोनेशन 1 लाख खर्च. लेकरू 20 वर्षात नोकरी लागते, टाकल्याबरोबर नाही लागत. दरवर्षी 2 लाख जरी पकडायचे 40 लाख रुपये तुमच्या यायचं चालले बाबा. म्हणलं कशाला बड्डेवर खर्च करता, आता नका खर्च करू म्हणलं. त्याच्या लक्षात आलं. आणि केक एवढा मोठा, त्या पोरग मारलं आणि त्याला म्हणे मला म्हणते जी मेणबत्ती कुठं लावू, बघा अनुकरण. आणि मेणबत्ती तिला बाजूला लावा, कारण त्याच्यावर पकडून पडत नाही म्हणे केक वरच लावा लागते. म्हणलं मग लावली माझ्या समोर ती पकडून चालली. आणि नंतर म्हणे त्या पोराला म्हणे म्हणते कधी फुकू म्हणे, नका फुकून म्हणलं राहू दे उशीर नाही म्हणे फुकावंच लागते. म्हणलं मग फुका. आता फुका म्हणल्यावर ते लहान पोरग ती आता एवढी मेणबत्ती, तुम्ही विचार करा मेणबत्ती एवढी, ती साधी मेणबत्ती लेकर कुणीच होते, ती एवढी मेणबत्ती एवढा जात ती पोरग विचारत नाही. मी म्हटलं एक काम करा, 2 घरावर पोट दाखवलं त्याचं. तेव्हा ती आवडी म्हणलं खूप ठेवा त्या पोरावर त्या आईने डोळे वाचले, फुकणार म्हणे. आता ते पोरग घाबरून फुकायला गेलं, त्याची लालच पडली, चुकलं ते. बघा मेणबत्ती पडली, थोडा धोका बी पडला. नंतर मला म्हणे भंतीची फुगा कधी फोडू, म्हणजे मी गेल्यावर पडतो नाही म्हणजे आताच फोडावं लागतं. म्हणून मग आता फोडल्यावर काय झालं, अर्धी चमकी केकवर आता आमच्या डोक्याची चमकी काढली ना निघत नाही, तुमच्या डोक्याच्या झटकी निघून जातात. पण आमच्या डोक्याची चमकी असते काढायला गेली डबल चिटक बाहेर गेलो कोण म्हणून तुम्ही बी चमकी लावा, आम्ही काय चमकी लाव तिथं पडली म्हणून डोक्यावर. बघा चमकी पडली, मेणबत्ती पडली, तो का पडला. आता ज्याचं बर्थडे ते व्यवस्थित असते, त्याला म्हणजे केक कापल्यावर हॅपी बर्थडे टू यू म्हणून. एक पोरग तसं उठलं, त्याच्या टोपी होती, ती फुगा फोडायला पळाला की दुसऱ्या नाकातच घुसले, ते नाकाच्या घोडालाच फुटला. ते एवढा तू तिकडे म्हणून एवढं करू. बघा मेणबत्ती हे सगळं पडलं आणि नंतर केक कापला, लगेच मम्मीला चारला, बोट साठून घेतली, पुन्हा पप्पाला चारला, पुन्हा बोट साठले आणि मला मेणबत्तीचे खा म्हटलं तूच का बाबा केकचे. याला म्हणतात अनुकरण. म्हणजे अनुकरण काय करावं काय नाही. तसा कथाचा धर्म बाबाने आपली इतका श्रेष्ठ दिलाय. आपल्या बाबाने आपल्या शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले, नोकऱ्या पाण्यात दिल्या. आणि इकडे शिर्डीकडे एक माणूस म्हणे की साईबाबाच्या कृपेनंच आम्ही नोकरीला लागलो म्हणे. सगळं घरातले लोक. मी त्याच्या घरी गेलो, हा शेवटचा पॉईंट आहे, आपलं प्रोजेक्ट समाप्त होणार आहे. साईबाबाच्या कृपेने नोकरी लागलो म्हणे. मग मी गेलो त्याच्या घरी, म्हटलं खरं बाबा तुमच्या घरचे सगळे पोरी साईबाबाच्या कृपेने नोकरी लागले म्हणे. हो. लागायचे कोणी बाकी आहेत का म्हणजे एक पोरग आणि एक पोरगी बाकी. बरोबर म्हणजे काय केलं बेटा म्हणे भतीजी मी MBBS केलं पाठवा. पोरी ना म्हणजे भतीजी मी इंजिनिअरिंग केलं. आता तुम्ही म्हटलं एक काम करा, जेव्हा इंटरव्ह्यूला जासाल ना तर ह्या पोरीजवळ ना किंवा ह्या पोराजवळ म्हटलं 3 कागद देऊ नका, टीसी, मार्कलिस्ट आणि जातीचा दाखला देऊ नका म्हटलं. तर काय द्या, साईबाबाचा फोटो, साईबाबाचं साहित्य जे काही समजा ते खात्यात असतील ते, आणि त्या संस्थानाचं सर्टिफिकेट. आणि तिथं गेल्यावर म्हणायचं मी पण साईचा भक्त आणि तुम्ही पण साईचे भक्त आणि नोकरी लावून द्या मला फक्त असं म्हणायचं. ती म्हणे पहिलं काढून दिली. मग तुम्हाला एवढं कळत नाही काय, 3 कागद बाबासाहेब तयार केले. आलं लक्षात, हे शिक्षण दराचे बाबासाहेब खुले केले म्हणून मार्कलिस्ट टीसी बनली. आणि गोलमेज परिस्थितीमधून बाबासाहेब रिझर्वेशन मागून आणलं म्हणून आपल्याला जातीचे 4 आपल्याला रिझर्वेशनवर नोकरी लागते.
म्हणजे तिने कागद बाबांना तयार केले, तुम्ही काय म्हणता साहेबाबांना? आणि त्या पोरीला म्हटलं, या पोरीला पण काय करायचं, तिला पण हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, हिरवा चुडा आणि कुकू बिकू लावायचं, सोडायच्या आणि हिला देवी बनवायचं म्हणलं, एकदम देवी अशी जी काढेल बाई ती देवी बनवायची आणि तिला पाठवायचं इंटरव्ह्यूला डॉक्टरच्या. म्हणा साहेब तुम्ही देवीचे भक्त, मी पण देवीची भक्ती आणि मला नोकरी लावून घ्या असं म्हणायचं. बघ बरं ते नोकरी लागते का, कसं काय लागेल म्हणते ती. आणि मला तीन कागद बाबासाहेब असं म्हटल्यामुळे ती बाबा उठले की ती साईबाबाचा फोटो काढला, मला म्हणे घ्या. म्हणलं मी काय कोणी घेऊन मी नाही म्हणलं घेऊन जा बाबा सगळं, तुम्ही तेव्हा कुठे ठेवायचे. त्या इथं परिवर्तन झालं. एक काम करा, पण त्याची चहा करतो म्हणा, चहा पितो म्हटलं, पण तुम्ही तुमच्या 10 पाहुण्याला फोन करून सांगा, ज्याच्या मनात असेल की आपल्याला साईबाबाच्या कृपेने नोकरी लागते, त्या 10 जणांना फोन करून सांगा की नाही बाबाच्या कृपेने लागते, मग चहा पितो. म्हणजे एवढं सांगितलं, मोकळं होतं, ते समाप्त केलं. आपण खरंच सांगतो आपले बाबा खूप चांगले, खूप गुण्यागोविंदान राहा, खूप आनंदान राहा, एकमेकाला इतका जीव लावा आणि खूप चांगलं राहा आणि जीवनामध्ये सुख संपदा प्राप्त करा. तुमची खूप पण उन्नती हो, प्रगती हो, वरचेवर तुमचा विकास होत जाऊ. आणि जसं आई आणि हे सगळे प्रसन्न असतात, तर सदोदित आपण प्रसन्न चित्ताचं सुखपूर्वक असं कर्म करायचं आणि आपले जीवन सुखमय बनवायचं. आजच्या क्षणी जास्त उपदेश नाही देता, एवढाच उपदेश देतो की पुण्यासारख्या अशा कर्मठ नगरामध्ये सुद्धा पूज्य भंतेजी राहून एक धर्माचा सुंदर प्रचार करतात. म्हणून जेव्हा लग्नाच्या अगोदरपासून सुद्धा हे लेकरू थोडं धार्मिकच आहे. अशा आमच्याकडे 2-3 मुली ज्या अगोदर शिकत होते, शिकतानाच नीतीनेमाने विहारात येणे, ध्यान करणे, पूजा वंदना करणे, अशा 4-5 मुली आहेत. आणि त्यांनी पहिलं चिवरण दिलं, पण त्याची फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना मी तेव्हाच म्हणलं, तुम्ही पुरी हो, तुम्ही फार लवकर नोकरीला लागता म्हटलं. त्या पटापटा नोकरी लागल्या, 4-5 जणी आहेत. आणि त्या पटापटा नोकरी लागल्यानंतर सुद्धा त्यांना म्हटलं तुम्ही हा मार्ग सोडू नका, हा मार्ग खूप भला आहे. जीवनामध्ये सुख दुःख छोटे मोठे येत राहतात, पण आपण कधी विचलित व्हायचं नाही. तर हा मार्ग तुम्ही नीट असा पकडा. जिथं गेले तिथे ड्युटी जिथं कुठं जाय तिथे गेल्यानंतर पहिलं विहार विचारायचं, भंतेजी इथं विहार कुठं आहे का, कोणी भंतेची ओळखीचं आहे का, मीच फोन करून सांगायचं आमच्या भंतेजी जावेला कुठं सुट्टी भेटली, मुंबईत असेल तर चेतमिल जा, इकडं जा, तिकडं जा, राहुल भंतेजी तिथे घेऊन जा. तर ठीक आहे, माझं बी काही जास्त बाहेर जाणं होत नाही. जर कधी गेलो आलो तर तिथं जे भिक्षू असतील त्यांनाच आपल्या घरी बोलवायचं. जेव्हा आपल्याला प्रसंग असला तर आपण त्यांच्या शुभ कार्यात जायचं आणि असं एकमेका धम्माचं नातं जपून ठेवायचं. आपली प्रगती त्याच्यामध्येच आहे. म्हणून आजच्या क्षणी बाबाच्या 4 महाभूतांना विज्ञानरूपी भावाला सुगती प्राप्त हो. कारण आपलं शरीर अग्नी, वायू, जल, पृथ्वीचं बनलेलं आहे आणि मन तिच्या 4 गोष्टीचं बनलेलं आहे. जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा त्याच्या शरीरातून एक गोष्ट अगोदर निघून जाते, त्याला चेतना म्हणतात. कोमातली बॉडी आणि मेलेली बॉडी जर शेजारी ठेवली आणि 4-5 दिवस ठेवली तर मेलेली बॉडी सडणं सुरू होते, कोमातली सडत नाही, कारण की तिच्यातून एनर्जी निघून जाते. तर ती एनर्जी म्हणजे मन आहे आणि ते मन शेवटचं जसं असेल तसं गती होते. जर शेवटचं मन राग, द्वेष, मोहानं भरेल असेल तर दुर्गती होते. जर दया, मैत्री, करुणाने भरेल असेल तर सुगती होते. आणि शेवटच्या मनामध्ये जर राग, द्वेष, मोह काही नसेल तर आनंद होते. केलो तर काका तिकडे झुकतो जिकडे जास्त ओझं असते. म्हणून आपण जीवनभर जर समजा वाणीनं चिडचिड केलं, मला चिडचिड केलं, शेवटी मरता क्षणी आपली काउंटिंग, आपलं बिल आपल्याकडेच येतं. आपलं बिल दुसऱ्याकडे जात नाही. तुमचं लाईटचं बिल तुम्ही शेजाऱ्याला देऊ शकता का? या महिन्याचं यांना जास्त म्हणू शकतो का? ते म्हणजे नाही बाबा तुमचं बिल तुम्हीच घ्या. तर मरता क्षणी आपले कर्म आपल्यासोबत येतात. दुसरं कोणी नाही आपल्याला दुर्गती नेऊ शकत, कोणी सुगती नाही. तर म्हणून आपण नेहमी प्रसन्न चित्ताने बोला, आपुलकीने बोला, गोड बोला आणि नेहमी असं सुखानं राहा, आनंदाने राहा. माझे कधीच कोणाच भंती सोबत वाद होत नाही, कधीच होत नाही, केव्हाच होत नाही. आमचे कधीच भांडणं होत नाहीत. आमच्या भिक्षूमध्ये वाद कला कधीच होत नाही. जे बिचाऱ्यांना छोटं मोठं ट्रेनिंग कमी आहे त्यांचं छोटं मोठं होतंय. का होत नाहीत? कारण आम्ही एकमेकांना कसं मैत्री देता येईल, कसं मदत करता येईल हाच भाव विचार करतो. जेव्हा ते बी तिकडे कधी आले तर काही छोटे मोठ्या जर मदत करता आली किंवा आम्ही इकडे आलो तर आम्ही एकमेकाला सुखात राहतो. पाहिलं तर आम्ही किती दूरचे आहोत. म्हणजे त्यांचे आई वडील कुठं, आमच्या आई वडील कसं, आम्ही 50-50 भिक्षू जरी एकत्र आलो ना तर वेगवेगळ्या माता पिता असतो, पण आम्ही ते सोडून दिलेले सगळ्यांना ध्यानी. समुद्र झालो म्हणजे बुद्ध आपले पिता आहेत, तसं आपण सगळ्यांनी आनंदाने राहा. जीवनामध्ये शेवटी सोबत काही येत नाही. सोबत काय येते? आपण नाही म्हणा हो म्हणा, 2 थैल्या तुम्हाला चिटकून येतात सोबत. त्या इतक्या पक्क्या चिटकतात तुम्ही किती झटाकल्या तर जात नाहीत. कोणत्या? आपण केलेले चांगले कर्म आणि आपणच केलेले वाईट कर्म, या दोन्ही थैल्या आपण दुसऱ्याच्या माथी मारू शकत नाही, दुसऱ्याला देऊ शकत नाही, आपण कोणाला देऊ शकत नाही. ते आपल्या संगच राहावं लागतात. तर पुण्याचं वजन जर असेल तर आपली चांगली गती होते, मग चांगले माता पिता, चांगलं घर, चांगलं सर्व काही भेटते. आणि जर समजा अपुण्य नसेल तर मग मात्र आपल्याला दुर्गती होते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, दान दिल्यानंतर काय होतं? सुख मिळतं. आणि जर दान कर्म नाही केलं तर मनुष्याला दुःख मिळतं. म्हणून बस स्टँड, रेल्वे स्टेशन इकडे तिकडे जे लोक उत्पन्न होतात ना, ते अति लोभामुळे उत्पन्न होतात, कारण ते जीवनभर त्यांचं लोभात जीवन जातं. म्हणून पहिले आपल्या नातेवाईकाला देणं सुरू करा. हळूहळू बाहेर नाही द्यावं वाटलं तर पहिले आपल्या नातेवाईकाला देणं सुरू करायचं, पण देण्याचा स्वभाव ठेवायचा, देत राहायचं. पहिलं जुनं पुराणं दिलं तर काय हरकत नाही, मग नंतर हळूहळू नवं दिलं तर चालते. म्हणून असं देण्याचा स्वभाव ठेवला. नाही तर 2 प्रेमाचे शब्द द्या. दान म्हणजे काही पैसा पाणीच नाही. समजा एखादी बाई रडत आली आणि जर म्हटली नवऱ्यानं मला मारलंय तर मी विहिरीत जीव देते, नाही तर अंगावर राखेल देते,
आणि त्या बाईला दान द्या. काय द्यायचं? 2 प्रेमाचे शब्द. मुखीच बस, तू पण काय मार खाल्ला, आम्ही पण मार खाऊन संसार केला. संध्याकाळी आल्यावर सांगित आणि तिला चहा पाजला, झाला तिचा राग शांत. विहिरी जीवनात त्याला अंगावर राखायला नाही घेतलं. बघा तुम्ही चिल्या पिल्याची पाठी उभी केली, एक संसार उभा केला नाही तुम्ही. पण आपल्या महिला तेवढं नाही जमत. एखादी महिला जर आली ना आणि म्हणजे मला नवऱ्याला मारलं तर लगेच म्हणतात पाहू दे किती मारलं, माय 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 आणि बाय 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 काय मारले माय, आणि हिरवं पिवळंच केलं बाई, आणि ढोर एका जनावर एक का, हे काय मारणं एक का. बोलवते बाबल्याच्या माय, बोलवते चिकूच्या माय, सगळ्या महिला बोलवते ना. काय म्हणते बाई, तुझ्या जागी जर मी असते ना तर जीव द्यायला असता, नाही तर जीव घेतला असता. पण लावलं देतात. आता इथं प्रेमानं बांध द्यावा आपले 2 शब्द. एखादी बाई 50 रुपये काढती पिशवीतून आणि तिला म्हणते धरणाव गाडी, याची जिरूच तू येऊ नको. आता याची कधी जिरतील कधी नाही. इकडे अवघडच काय विकडे, नाही तर दुसरी कोण यायची जिरवली अवघड काय विकडे. या असं नाही देऊ म्हणतात. जेव्हा आपण 2 प्रेमाचे शब्द द्यावा, आपुलकीचे द्यावा. कोणाला रस्ता विचारला तर रस्ता सांगावा, त्याने बी मंगल होते. अहो सासूची पाठ जरी घासली ना तरी पुण्य होते. घरातल्या घरात, घरातल्या घरात पुण्य करायची वेळ आहे. सासूची नुसती पाठ जरी घासली तर पुण्य होते, पण प्रेमानं रागात साल्टच काढलं तर मग नाही होत. पाठ घासली पण साल्टच काढून टाकलं, किती अवघड काम आहे. तसं बेचेच काम आहे. तसं एकमेकाला आपण आपल्या दातात चुरून द्या तिला, बहिणीला, छोट्या बहिणीला, लहान बहिणीला, असं प्रेमानं तरी पुण्य होते. असं काही नाही. भावाला दादा दादा कसं आहे एवढं जर विचारत पुण्य होते. भाऊजी कशा हो, हे छोट्या छोट्या गोष्टीत पुण्य आहे. पण पुण्य करण्याची आपल्याला संधी फक्त दौडायचे नाही, सोडायचे नाही. छोट्या छोट्या गोष्टीत पण पुण्य आहे, पण ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून नेहमी ध्यानात ठेवायचं, जेवढ्या बी तुम्ही सुनवारे आहे, तुम्ही बी समजा कुठं कुठं सुनवारे आहे, तर नेहमी आपल्या सासऱ्याला खूप मन लावून जीव लावायचा. कारण तुमच्या सगळ्यांची एंट्री पतीच्या जीवनात कधी झाली माहिती का? फक्त स्टेजवर. पतीच्या जीवनात तुमची एंट्री स्टेजवर झाली, पण पतीला लहानचं मोठं कोणी केलं? आई वडिलांनीच केलं. कोणीतरी एखादी महिला म्हणू शकते का, बाई माझ्या नवऱ्याला मी झोका देऊ लहानचं मोठं केलं आणि मग नवरा करून घेतला, असं आहे का कुठेतरी? तुम्हाला वाटते का? नाही, तुमची एंट्री कुठे? स्टेजवर. आणि डायरेक्ट द्यायचं जर फोटो, मग नंतर बाकी फोटो. आपली एंट्री डायरेक्ट चांगली होती. म्हणून आपला बी रोल तिथं असू द्या सन्मानपूर्वक, म्हणजे माता पिताचा रोल पूज्यनी असू द्या. तुमचा सन्मानपूर्वक आहे, तुम्ही हृदयात आहात, पण ते बी खांद्यावर राहते, ध्यानात ठेवा. आणि सगळ्यांनी एकदम या गोष्टी जपायच्या. आणि म्हणून कोणीही स्त्री अशी म्हणू शकत नाही, कारण नवरे काय झाडाला लागत नाही. नवरे झाडाला लागतात का? बाई माझा नवरा पिकला अंतच तोडा त्याचा नवरा करून. नवरे काय दगडा खाली सापडतो काय? दगड लोटन नवरा करून घेतला. बरं नवरे काय कंपनीत म्हणतात का कच्चा मान्याला पक्का करून आणला? किती साधी गोष्ट आहे. नवरे कोणातरी आईच्या कुशीतच लहानचे मोठे होतात ना. किती किती अवघड काम आहे. म्हणून आपण त्यांचे मान सन्मान करायचा, गौरव करायचा आणि कोणाची ती पूजा करायची. जे लोक पूजनीय आहेत त्याची पूजा करायची आणि असं जीवन जगायचं. एवढा उद्देश देऊन धर्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वधर्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि. सगळ्यांनी एक एक फुलं घ्यायचं, आईला फुल द्यायचं, सगळ्यांना आईला प्रणाम करायचं. सगळ्यांना